तर आज सकाळची सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे। आणि इकडे तुम्हाला हर्षदा दिसत असेल तर ती इस्त्री करते कपड्यांना आणि माझी चालली आहे तयारी डब्याची। डबा नाश्ता ते सगळं करायचं चाललं आहे। आता तिचं झाली आहे इस्त्री करून ती आता अंघोळीला जाणार। तर मी काय काय केलं, भाजीला ना तुरीची डाळ भिजत घातली आहे, तर त्याची भाजी करणार आहे। आणि मी आज बसून पीठ मळून दाखवते, म्हणजे मी असंच बसून पीठ मळते खुर्चीवर, कारण ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना असं खुर्चीवरही बसून मळता येतं। काय करायचं, थोडं मळून घ्यायचं आणि नंतर थोडासा गोळा तयार झाला की मग उभं राहून मळायचं, म्हणजे पूर्ण उभं राहून मळायला नको, कारण मग पाय दुखत राहतात। तर असं निम्म्यापर्यंत मळून घेतले मी आणि आता तो गोळा एकत्र करून मळून घेणार। कारण जमिनीवर बसून जसा जोर लावता येतो ना, तसं खुर्चीवर बसून जोर लावता येत नाही। मग काय करायचं, थोडं मळून घ्यायचं आणि मग नंतरचं आपण जरासं उभं राहून मळून घ्यायचं, तेल वगैरे लावून ठेवायचं, छान होतात चपात्या। आता मळून माझं पीठ झालेलं आहे, हे आता मी बाजूला ठेवते आणि मग बाकीची तयारी म्हणजे कांदा वगैरे कट करून घ्यायला पाहिजे। आता हे असं ताट घेतले, म्हणजे यात लसूण एकीकडे ठेवणार सोलून आणि कांदा एकीकडे चिरून ठेवणार। मग त्यात भाजीचा पुन्हा सेपरेट करायचा आणि नाश्त्याचा पण सेपरेट असं करते। तर बसूनच लसूण वगैरे खुर्चीवरच बसून लसूण आणि कांदा किंवा भाजी पण असेल तर अशीच चिरून घेते मी। तर आता काय करते, मी लसूण तो सोलून घेते आणि नंतर मग आता कांदा असं म्हणजे दोन्ही खुर्चीवर बसूनच चिरून घेणार आहे। तर कांद्याचे टरफल सगळे काढून घेते, मधून कट करायचं आणि टरफल आधी काढून घ्यायचं आणि धुवून घेणार कांदा आणि मग चिरून घेणार, असं करणार आहे। कारण पावसाळ्यात जरा असं काळपटपणा वगैरे असतो त्याला, त्यामुळे ते धुवून घेणार आहे आणि मग चिरणार। अशी टरफल बघा सगळी काढून घेतलेली आहेत, कांद्याला मधून कट देऊन आता हे टरफल सगळी टाकते आणि कांदा धुवून घेते। तर अशी खुर्ची ठेवायची जवळपास आपल्या, आणि माझं नंतर आवरल्यावर मी ठेवते बाजूला ती, पण अशी जवळपास ठेवायची आणि म्हणजे ती जेवणाच्या वेळेला आपल्याला उपयोगी पडते। असं बसून थोडा थोडा वेळ 1-10 मिनटं आपण जरी बसलो ते करताना तरी तेवढं रिलॅक्स होतात आपले पाय, एकसारखं उभं राहून दुखतात। मग त्यापेक्षा ही बरी आहे ही पद्धत। कारण मला असं वाटलं की तो मी जो व्हिडिओ शेअर केला, पाय आणि कंबर दुखतात ज्या गृहिणींचे, त्यांनी अशा चपात्या करा, तर तो खूप जणांनी पाहिला। तर म्हटलं बहुतेक गृहिणींना हा किंवा आपल्या मैत्रिणींना प्रॉब्लेम असेल, तर म्हटलं ही जी पद्धत आहे मी भाजी किंवा कांदा जी कट करते तर ती उपयोगी पडेल। तर नुसतंच चपात्या बसून नाही, तर असं कांदा किंवा लसूण पीठ मळायची ही जर पद्धत तुम्ही पण फॉलो केलात तर तुम्हालाही बरं पडेल। जसं मी काही गोष्टीतनी करते की पाय जास्तीत जास्त म्हणजे उभं राहायला नको, कमीत कमी उभं राहून करता येईल। कारण ज्या काही आता फोडणी टाकायला तर उभंच राहायला पाहिजे, पण बाकीच्या गोष्टी न उभं राहता जितका जमतील तितक्या मी करत असते। तर म्हटलं त्या तुमच्याशी शेअर कराव्यात म्हणून मी हा व्हिडिओ पुन्हा म्हटलं, कारण मी रोज करतेच असं, म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवावं। तर तो व्हिडिओ भरपूर जणांनी पाहिला, म्हणून मला असं वाटलं की आपल्या भरपूर मैत्रिणींना याची मदत होईल, म्हणून हा व्हिडिओ करते। तर आता फोडणीसाठी मात्र उभं राहूनच ही आता फोडणी उभं राहून देते। आता ही डाळ कांदा करते, तर डाळ कांद्याला तेलामध्ये कांदा लसूण भाजून ते भाजल्यावर त्यात चटणी परतली जरा वेळ, आणि ती जी आपण स्टार्टिंगलाच व्हिडिओच्या स्टार्टिंगला डाळ भिजवली तूर डाळ ती त्यामध्ये घातली आणि थोडंसं पाणी घालून शिजत ठेवलं। तर ते एका बाजूला उतरून ठेवलं, म्हणजे गॅस चालू आहे, फ्लेम अगदी बारीक फ्लेमवर ठेवले आणि कढई ठेवली आहे नाश्त्यासाठी, पोहे करणार आहे। तर पोहे असे चाळून घेतले आणि भिजवून एका बाजूला ठेवणार आणि पोह्याची फोडणी करणार। तर आधी शेंगदाणे जिरे मोहरी आणि मिरची, ती झाल्यावर कांदा घालून ती पोह्यांची फोडणी काय सगळ्यांनाच माहीत असते। फक्त मी काय करते, शेंगदाणे पूर्वी तळून जे घेतो तसे तळून घेत नाहीत, त्याच तेलात तळते आणि लगेच त्यात जिरे मोहरी टाकून त्यातच बाकीचं सगळं म्हणजे कांदा वगैरे साखर त्यातच फोडणी टाकते, असं करते। तर कांदा वगैरे भाजून घेतलेला आहे आणि पोह्यात मीठ घालून ते पोहे आता परतून घेते आणि मग एका बाजूला मध्ये भाजी पण बघणार, म्हणजे मध्ये भाजी बघत पोह्याचं पण चालू आहे। पावसाळा आणि हिवाळा असं होतो की गार हवामान असतं आणि त्यामुळे फरशी अगदी थंड झालेली असते आणि त्यावर आपण एकसारखं उभं राहिलं की पाय पण दुखायला लागतात, हे सुद्धा कारण असतं एक। त्यामुळे चप्पल वापरलं ह्या 2 ऋतूमध्ये तरी चालतं। नैवेद्य करताना काही वेळ नाही काढून ठेवायचं, पण
त्रास होत असेल जास्त तर वापरूनच केलं तरी चालतं, कारण देवाला माहीत असतं काय आपल्याला दुखतं आहे, काय होतं आहे. म्हणजे जेवण करताना काही जणांना नाही आवडत, काहींच्या घरात आवडत नाही किंवा काही जणांना आवडत नाही घालायला, पण देवाला न सांगताही कळत असतं की बाबा पाय दुखत आहेत यासाठी घालतात. कारण मग त्रास होतो, संध्याकाळनंतर तो त्रास व्हायला चालू होत असतो. त्यामुळे चप्पल किंवा सॉक्स वापरले तरी पायाचं दुखणं जरासं कमी होतं. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज माझ्याबरोबर दिसतंही स्वागत करत आहेत. आज दिसत आहेत कारण ही वेळ सकाळची नाही आहे, लवकरची. तर 10 वाजलेत, नाश्ता वगैरे सगळं आवरलं आहे आणि त्यामुळे सोबत दिसत आहेत. तर ते जिम वगैरे असं त्यांचं चालू असतं, कुठले की जिम वगैरे चालू असतं. त्यामुळे सकाळी मीच असते चालू, माझं एकटीचंच काहीतरी पटपट हर्षदा वगैरे उठते. तर निम्मा आपला व्हिडिओ जवळजवळ झालेला आहे. तर 29 जूनला संपूर्ण भारतात, म्हणजे कुठलाही असा काळाकोपरा राहिला नव्हता आपल्या भारतामध्ये, अगदी दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या आधी म्हटलं दिवाळी साजरी केली रात्री. तर का आणि काचं उत्तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तर झालं असं की तर वेस्ट इंडिजमध्ये जी मॅच झाली, दक्षिण आफ्रिका आणि भारत, त्यामध्ये भारताने अगदी अभिमानास्पद असं, अगदी आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटेल अशी ती गोष्ट म्हणजे आपण ती वर्ल्ड कप जिंकलेली आणि 17 वर्षाने जिंकलेली आहे, म्हणून अधिक आनंद होतो आहे आपल्याला सगळ्यांना. आणि त्यामुळे सगळीकडे अगदी जल्लोषी वातावरण होतं. आणि काही आमच्या इथले जे व्हिडिओ क्लिप आहेत त्या मी लावते. पूर्ण अगदी सगळ्या गल्लीत, चौकातच नाही तर गल्ली गल्लीत त्याचा अगदी जल्लोष केलेला आहे. आणि खरोखरच आपल्याला ती अभिमानाची आपल्यासाठी गोष्ट आहे, आपल्या भारतीयांसाठी. आता ह्या ज्या मी चपात्या केल्यात ना, त्या हर्षदा जाण्याच्या आधीच केलेल्या आहेत. पण झालं असतं असं ना की या मी जे स्वागत जे करायचं होतं ते खूप वेळाने झालं असतं तुमचं स्वागत, म्हणून मी काय केलं, ही क्लिप नंतर जोडली आणि आधी जे नंतर नाश्त्यानंतर मी ते केलेली क्लिप होती ती आधी जोडली. कारण बऱ्याच कालावधीनंतर, म्हणजे बऱ्याच वेळानंतर ते झालं असतं तुमचं स्वागत. तर म्हटलं तरी ती मध्यावरच झालेलं आहे, लावलेलं आहे. कारण सकाळी सकाळी जरा गडबड असते, मग डब्याचं आटपलं जरा असं की मग करायची म्हटलेलं. तर पूर्वी बघा आपल्याकडे कसं होतं, चूल आणि ती बसण्यापुरती जी गृहिणी बसायची तेवढ्यापुरतं थोडंसं वरती असायचं आणि तिथं बसून करायचं. पण अशा वेळी व्हायचं काय, बाकी सगळ्या वस्तू जर वरती असल्या तर उठबस व्हायची आणि एखादी वस्तू राहतेच आपण खाली बसून करायला लागलो, आपल्यालाही तसं होतं. मग अशा वेळेला काय, चपात्या करताना आपण सगळं जवळ घेतलं, चपातीच्या वेळेला काय बाकीचं जास्त लागत नाही, म्हणजे हळद राहिली मीठ राहिली असं काय नाही. पोळपाट, पीठ, तवा, उलटणं असं जे काही ठराविक आहे ते साहित्य घेऊन केलं तरी चालतं. किंवा भाजी चिरताना काय वेळी, सुरी किंवा ज्या काय भाज्या, कांदे जे आहे ते, म्हणजे अशा काही गोष्टी आपण बसून करू शकतो. मग असं बसून थोडंफार तरी का असे ना, मग बसून केलं तरी बरं पडतं. आणि ज्यांना खाली बसून करता येतं त्यांना अवश्यच खाली बसून करावं, कारण खाली बसून जर असं स्पीड जास्त असतो, त्यामुळे म्हणजे जमिनीवर बसून जर केलं तर अतिशय उत्तमच. पण ज्यांना जमिनीवर बसून करता येत नाही त्यांनी असं निदान खुर्चीवर बसून भाजी चिरणे किंवा चपात्या वगैरे करता येतात. भाकरीचंही थोडंफार तसं करता येतं, तेही मी कधीतरी तुमच्याशी शेअर करेन की भाकरी बाबा कशी हे करायची, म्हणजे थोडंफार तरी पायाला रिलॅक्स होतो. तर अशासाठी पण मी भाजी आमटीला फोडणी मात्र उभं राहून देते, म्हणजे कसं होतं काही गोष्टी असं त्या हाताशीच उभं राहून पटापट घेता येतात. त्यामुळं
त्या तशा उभं राहून केल्या बरं पडतात, कारण पटपट हातात घेता येतात. ह्या मात्र बसून करते, कारण याला काही जास्त साहित्य लागत नाही आणि बसून होतंही. अलीकडेच ना बेंद्राच्या वेळेला चकलीचा जो व्हिडिओ आपल्या चॅनलवर शेअर केला आहे, त्यामध्ये पण मी बघा जी भाजणी केली किंवा जी चकली तळली ती बसून केलेली. मग तेव्हा काय केलेलं, कारण ओट्यावर उभं राहून एवढं करता येणार, तेव्हा मी टिपवाय घेतलेला आणि मी दाखवलेली. पण इथं शेगडी दिसत नाही आहे ओट्यावर, तर टिपवायवर घेतलेलं शेगडी आणि त्यावर बसून मग खुर्चीवर बसलेले आणि मग ते भाजणी केली आणि दुसऱ्या दिवशी तळलीची चकली ती पण मी बसूनच केली. इथे बघा भाजी तयार झाली आहे, डाळ कांदा. आणि हे नाश्त्यानंतरचं आहे आता. तर कुकर लावते, कारण तो आधीच्या क्लिप होत्या त्या आधी जोडलेल्या. तर आता मी नाश्त्यानंतर कुकर, आता तर आमटीसाठी मी मूग लावते आणि भात असं दोन लावते. आणि लिंबू जे वापरलेला होता, लिंबू पिळलेला असतो आपण जो पोह्यांवर वगैरे, तर तो मी कुकरमध्ये टाकलेला आहे. तर ते साल जी असते ती आपण टाकूनच देतो, तर ती कुकरमध्ये टाकलेलं आहे त्याची साल. आणि भात आणि मूग लावून घेतलेलं आहे. आता तो कुकर झाला की मग आमटीची फोडणी टाकणार की मग जेवण तयार. आणि एका बाजूला दिसत असेल की पाणी तापत ठेवलेलं आहे मी, ते पिण्यासाठी पाणी. कारण पावसाळ्यात काय होतं, पाणी खूपच अगदी गढूळ असतं, मग त्यात तुरटी फिरून ठेवते आणि ते स्वच्छ झालं म्हणजे नितळचं पाणी झालं, खाली गाळ बसला की वरचं पाणी ते काढायचं आणि असं तापत ठेवते. आणि मग ते गार झालं की मग ते प्यायला घेते, असं करते. तर बहुतेक वेळेला रात्रीच्या वेळेला तापून घेते, म्हणजे रात्रभर गार होऊन मग दुसऱ्या दिवशी वापरता येतं. पण आज संपलं नव्हतं काल, म्हणून मग आज सकाळी ठेवलं आहे ते, कारण संध्याकाळपासून लागणार म्हणून मग मी. कारण आता जेवणापुरतं नाश्त्यापुरतं होतं आणि हर्षदाला नेण्यापुरतं, तर म्हटलं आत्ता ठेवूया, मग संध्याकाळी रात्रीच्या जेवतानाचं मिळेल आपल्याला. तर ही आमटीची फोडणी टाकून घेते. कुकर झाला, गार झाला, त्यानंतर मूग वगैरे काढून घेतले आणि मुगाची फोडणी टाकून घेतली. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.